फलंदाजी आमंत्रित केले ते काळकाई कृपा चौगुलेवाडी ह्या संघाला या संघाचे सलामीवर मैदानात लगेच पाठवायचे आता आणि ह्या सामन्यासाठी आम्हाला लागलेले पंच म्हणून कामगिरी करतील ते मनीष आणि अक्षय पंचांना विनंती करतो की सामना त्वरित सुरू करून घ्यायचा आहे। या सामन्यासाठी आम्हाला लाभलेले पंच मंगेश मनीष सर असतील आणि अक्षय सर असतील या दोन्ही सरांना विनंती करतो की सामना त्वरित सुरू करून घ्यायचा आहे। काळकाई कृपा चौगुलेवाडी या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपल्या सलामीवर मैदानात पाठवायचे दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपला 12वा खेळाडू पॅव्हलियन मध्ये पाठवायचा आहे। खेमानाई क्रिकेट संघ भैरवली ह्या संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवलंय नटवलंय थटवलंय जणू काय नवी नवरीच म्हणता येईल। तसेच फलंदाज मैदानात स्ट्राईकला असणार आहे तो अक्षय, नॉन स्ट्राईकला असणार आहे तो निकेश। पाहूया एकदा सलामीवर मैदानात अक्षय आणि निकेश हे बॅटर कसं असणार आहे हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे। आणि मला वाटतं वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज आकाश। पाहूया आकाश काय करतो आपल्या संघासाठी, किती धावा रोखून धरण्याचा प्रयत्न करतोय तो पाहूया आकाश। आकाशाला मारा करेल तो अक्षय। स्ट्राईकला येतो आकाश, लॉंग स्ट्राईकला येतो निकेश। गोलंदाजी तयार स्ट्राईकला येतो निकेश, नॉक स्ट्राईकला येतो अक्षय। गुल्हाडी येतो आकाश। आकाशचा पहिला चेंडू मारा करेल तो निकेश। पहिला निकेश काय करतो, किती धावा जमवतो आपल्या संघासाठी। पहिला चेंडू आकाशाचा निकेश साठी। इथे मात्र पहिला चेंडू आणि पंचांकडे मात्र अपील जाते। पंच मात्र अपील मात्र खटवून लावतात। पहिला चेंडू निर्धाव चेंडू निकेशाला न समजलेला चेंडू। सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल आकाश कडून। पुढील चेंडू गोलंदाजीचा मार करतो। इथे मला वाटतंय सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल। पुन्हा एकदा निर्धाव चेंडू असणार आहे। धावसंख्या सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल आकाश कडून। निकेशाला न समजलेला चेंडू, चेंडू निर्धाव। पुन्हा एकदा गोलंदाजी तयार आकाश। लगातार दोन चेंडू निर्धाव चेंडू पाहायला भेटले। पुढील चेंडू आकाशाचा मारा करतो निकेश। पाहूया निकेश काय करतो। तिसऱ्या चेंडूवरती इथे मात्र तुटून पडलाय। चेंडू हवेत आहे आणि चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे। पंच आताचा निर्णय गावायचा आहे। पंच आताचा निर्णय 6 धावा, एक षटकार, 2 चेंडू डॉट आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र गोलंदाजाला आसमान दाखवतो तो म्हणजे निकेश। सुंदर अशी फलंदाजी करतो निकेश। डीजे
मंडळाच्या व्हॉलंटियर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर उभं राहायचंय. पुढील चेंडू आकाशाचा मारा गेला पुन्हा एकदा निकेश सज्ज. पाहूया काय करणार या चेंडूवरती. आकाशाचा चेंडू सुंदर असे यॉर्कर चेंडू पाहायला भेटला, परंतु एक धाव घेण्याचे यश भेटते ते निकेश याला. एका धावीने मात्र धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या 7. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते ती आकाशकडून. पुन्हा एकदा आता मात्र स्ट्राईकला असणार आहे तो अक्षय. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. एक धाव सहज पूर्ण गेले. दुसरी धाव देखील सहज पूर्ण आणि 2 धावेवरती रोखून धरले आकाशाने. 2 धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या पोहोचते 9. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 9. सुंदरशी फलंदाजी पाहायला भेटते अक्षय आणि निकेश कडून. पुन्हा एकदा आता स्ट्राईकला येतो अक्षय. इथे मला वाटतं पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. पाहूया झेल टिपतो का. इथे मात्र सुंदर असा झेल टिपला. एक मोठा धक्का मला वाटतं अक्षयच्या स्वरूपात मोठा धक्का. पहिलाच धक्का अक्षयच्या स्वरूपात. डीजे आवाज. स्ट्राईकला येतो निकेश. लॉंग स्ट्राईकला येतो रोहन. पाहूया हे बॅटर देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. पाहूया काय करतात मैदानात. पुढील चेंडू गोलंदाज आशिषाचा आणि इथे मात्र पंचांकडे अपील जाते. इथे मात्र पंच अपील मात्र फिटवून लावतात. निर्धाव चेंडू असणार आहे. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते आशिष कडून. बरोबर आहे. इथे मात्र पुढील चेंडू. इथे मात्र सुंदर असा झेल टिपला. एक दुसरा गडी बाद तो म्हणजे निकेशच्या स्वरूपाने एक दुसरा धक्का. त्याची जागा भरून घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात. नवीन फलंदाज मैदानात प्रशांत. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते ती आशिष कडून. डीजे आवाज. नवीन फलंदाज मैदानात विघ्नेश. एक लेफ्ट हँड बॅट्समन विघ्नेश. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. किती धावा जमवतो पाहूया विघ्नेश. आशिषाचा पुढील चेंडू विघ्नेश साठी. इथे मात्र सुंदर असा काढलेला चेंडू. इथे मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. पंचांकडे अपील जाते.
परंतु निर्धाव चेंडू पंच सुंदर अशी पंचगिरी करताना आमचे मनीष सर असतील, अक्षय सर असतील, पुन्हा एकदा विघ्नेश तयार फलंदाजीसाठी. इथे मात्र सुंदर असा इथे मात्र रनआउटची संधी होती, परंतु तसं घडत नाहीये. मला वाटतं एक धाव घेण्यात यश भेटते. ते विघ्नेश याला आता मात्र स्ट्राईकला असणार आहे तो रोहन. पुढील चेंडू आशिषाचा मारा करेल तो रोहन. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते ती आशिष कडून. आता मात्र स्ट्राईकला येतो रोहन. रोहन पाहूया काय करतो, किती धावा जमवतो आपल्या संघासाठी. आशिषचा पुढील चेंडू रोहन साठी. रोहन तयार. पाहूया काय घडणार ह्या चेंडूवरती. सुंदर असा इथे मात्र सुंदर असा निर्धाव चेंडू देखील पाहायला भेटतोय. सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल आणि धाव संख्या स्थिर. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना धाव संख्या 10. पुढील चेंडू आशिषाचा मारा करेल तो रोहन. सुंदर असा कटोरा चेंडू एकदम सहज पूर्ण केले आणि इथे मात्र एका धावीवरती रोखून धरले. एका धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या 11. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 11. दरम्यान 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या 11. 2 गडी बाद. धावसंख्या 11. दरम्यान 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12. व्यक्ती कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे शेवटचा षटक घेऊन आलाय तो गोलंदाज मंगेश. पाहूया मंगेश काय करतो, आपल्या संघासाठी किती धावा रोखून धरण्याचा प्रयत्न करतो. पाहूया मंगेश. आणि स्ट्राईकला असणारे तो रोहन. मंगेशला मार केला तो रोहन. एक नाव वाजलेला फलंदाज रोहन. पाहूया मंगेशचा पुढील चेंडू रोहन साठी. पाहूया काय घडणार ह्या चेंडूवरती. रोहन तयार. सुंदर असा कटवलेला चेंडू. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. सुंदर असा झेल टिपलाय रोहन. एक मोठा धक्का रोहनच्या स्वरूपात. मोठा मासा मात्र फसवलाय मंगेशाने रोहनच्या स्वरूपात. डीजे
आदेशची जागा भरून घेण्यासाठी येतो नवीन फलंदाज मैदानात राजेंद्र. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते ती मंगेश कडून. लगातार 2 चेंडू आणि 2 विकेट मात्र घेतला होता मंगेश आणि पुढील चेंडू हॅट्रिकला चान्स असणार आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. पंच मात्र वाईट चेंडू घोषित करता येते का अवंती धावेत भर पडते. इथे मात्र अवंती धावेत भर असणाऱ्या धावसंख्येत बदल होणार आहे. धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या धावसंख्या 13. पुन्हा एकदा सुंदर असा काढलेला चेंडू. चेंडू एक धाव सहज पूर्ण केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा सहज पूर्ण केल्या. सुंदर गुड विकेट देखील म्हणता येईल. 2 धावेने धावसंख्या बदल होते. धावसंख्या पोहोचते 15. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 15. सुंदर अशी गोलंदाजी सुंदर अशी फलंदाजी देखील पाहायला भेटते. इथे मात्र रिव्हर्स चॉप मारण्याचा प्रयत्न पाहूया. इथे मात्र चेंडू जातो रिव्हर्स चॉपच्या दिशेने मात्र मारलेला चेंडू. चेंडू जातो सीमारेषा पलीकडे 4 धावेसाठी. 4 धावेने मात्र धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या 19. डीजे इथे मात्र सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र खराब गोलंदाजी अवंती धावेत भर पडते. धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या पोहोचते 20. मराठीमध्ये म्हटलं तर 20, इंग्लिश मध्ये म्हटलं तर 20. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. तितकी सुंदर अशी फलंदाजी. आत्ताचा चेंडू मात्र खराब होता. पुढील चेंडू काय घडणार काय बिघडणार येणारी वेळ मात्र ठरवणार. मंगेशचा पुढील चेंडू मारा करतो फलंदाज. इथे मात्र सुंदर असा काढलेला चेंडू. चेंडू मात्र हवेत. इथे मात्र झेल होतो का? सुंदर असा झेल टिपला. एक मोठा धक्का. संपल्याच्या नंतर लगेच होणारा सामना श्री राधाकृष्ण मालदोली पाटीलवाडी विरुद्ध श्री आई काळकाई जांभूलवाडी ह्या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी पॅव्हलियन मध्ये संपर्क साधायचा आहे. हा सामना संपल्याच्या नंतर लगेच होणारा सामना. एक नवीन फलंदाज मैदानात दीपक. पुढील चेंडू मंगेशाचा मारा करतो दीपक. सुंदर असा काढलेला चेंडू. एक धाव सहज पूर्ण केली आणि एका धावेवर रोखून धरले. एका धावेने धावसंख्या बदल होते. धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या 21. दरम्यान 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21 आणि जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 22 धावांचं आव्हान. सोपं तितकंच कठीण आणि कठीण तितकंच सोपं असं आव्हान. 18 चेंडू आणि 22 धावा. आवाज डीजे. हॅलो. राधाकृष्ण मालदोली पाटीलवाडी विरुद्ध आई काळकाई जांभूलवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी पॅव्हलियन मध्ये संपर्क साधायचा आहे.
तसेच चालू असणारा सामना एक मोठी लढत मोठी झुंज आपल्याला पाहायला भेटते 18 चेंडू आणि मला वाटतं 22 धावा असं एक आव्हान असणार एक मोठं आव्हान काळकाई कृपा चौगुलेवाडी ह्या संघाला जर विजयासाठी 18 चेंडू आणि 22 धावांचं आव्हान सोपं तितकंच कठीण आणि कठीण तितकं सोपं असं आव्हान 18 चेंडू आणि 22 धावा खेम मानाई क्रिकेट संघ भैरवली ह्या संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवलं तसेच काळकाई कृपा चौगुलेवाडी ह्या संघाने सलामीवर मैदानात पाठवायचे तसेच खेम मानाई क्रिकेट संघ भैरवली या संघाचा 12वी खेळाडू पॅव्हलियनमध्ये पाठवायचा आहे खेम मानाई ह्या संघाने आपला 12वी खेळाडू पॅव्हलियनमध्ये पाठवायचा आहे तसेच सलामीवर मैदानात अभिषेक आणि आता मात्र स्ट्राईकला येतो अभिषेक नॉन स्ट्राईकला असणार आहे तो अमोल काळकाई कृपा चौगुलेवाडी ह्या संघाचा 12वा खेळाडू मैदानात पॅव्हलियनमध्ये पाठवायचा आहे वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे पहिला षटक घेऊन आलाय तो गोलंदाज गोलंदाज नाही राजन वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे पहिलं षटक घेऊन आला तो राजन त्याला मारा करेल तो फलंदाज अभिषेक पहिला चेंडू राजन याचा मारा करेल तो अभिषेक एक लेफ्ट हँड बॅट्समन अभिषेक पाहूया अभिषेक आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेतो का पाहूया अभिषेक पहिला चेंडू राजेंद्रचा मारा करेल तो अभिषेक एक लेफ्ट हँड बॅट्समन अभिषेक नावाजलेला फलंदाज अभिषेक पाहूया काय करतोय अभिषेक आपला मैदानात लाडका अभिषेक पहिला चेंडू इथे मात्र सुंदर असा कटवला चेंडू आणि एक धाव इथे मात्र पंचांकडे अपील जाते आणि पंचांचं बोट मात्र हवेमध्ये येतं एक पहिलाच विकेट मला वाटते अभिषेकच्या स्वरूपात आवाज डीजे
पहिल्या चेंडूवरती एक मोठा धक्का, मोठा हादरा. आता मात्र नवीन फलंदाज मैदानात. आशिष मला वाटतं स्ट्राईकला येतो. आशिष लॉंग स्ट्राईकला येतो. अमोल पाहूया हे बॅटर काय करते मैदानात, किती धावा जमवण्याचा प्रयत्न करतो. पहिला इथे मात्र सुंदर असा कडवला चेंडू जातोय. मला वाटतंय सीमारेषा पलीकडे 4 धाव्यांसाठी. इथे मात्र आशिषच्या बॅटमधून, अभिषेकच्या बॅटमधून निघालेला पहिलाच झणझणीत चौकार, सॉरी आशिषच्या बॅट मधून निघालेला एक चौकार देखील पाहायला भेटतो. या 4 धावे मात्र आपल्या संघाचं खातं ओपन झालंय. सुंदर अशी फलंदाजी आशिषाची, तितकं सुंदर गोलंदाजी राजेंद्र यांची. पुढील चेंडू राजेंद्र यांचा, मारा करेल तो अमोल, सॉरी आशिष. सुंदर सकटवलेला चेंडू, एक धाव पूर्ण, 2 धाव मिळण्याचा प्रयत्न, 2 धावा सहज पूर्ण केल्या. 2 धावेने धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या पुढे सरकले, धावसंख्या 6. सुंदर गुड रनिंग विकेट देखील म्हणता येईल. या 2 धावेने धावसंख्येत बदल, धावसंख्या पुढे सरकले, धावसंख्या 6. सुंदर अशी गोलंदाजी, तितकी सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटते. आशिष आणि अमोल पुन्हा एकदा स्ट्राईकला येतो. आशिष सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटते आशिष करून. पुढील चेंडू राजेंद्रचा, चेंडू हवेत पाहूया चेंडू निघतो. इथे मात्र एक धाव घेण्यात यशस्वी ठरतोय तो म्हणजे आशिष. एका धावेने धावसंख्येत बदल, धावसंख्या पुढे सरकले, धावसंख्या 7. पहिल्या षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 7. पुढील चेंडू गुलाचा मारा करतो फलंदाज अमोल. इथे मात्र अमोल याला न समजलेला चेंडू मात्र असताना निर्धाव सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल राजेंद्र यांची. सुंदर कमबॅक राजेंद्र कडून. धावसंख्या असणार आहे स्थिर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, त्याला मारा करेल तो फलंदाज अमोल. पाहूया अमोल काय करतो, किती धावा जमवतो आपल्या संघासाठी. सुंदर असा कडवला चेंडू, हा चेंडू जातोय थेट सीमारेषा पलीकडे 4 धाव्यांसाठी. अमोलच्या बॅट मधून निघालेला एक चौकार. डीजे आवाज, डीजे आशिष त्याला मारा करतो. मला वाटतं अमोल. आता मात्र स्ट्राईकला येतो आशिष. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघातर्फे दुसरा षटक घेऊन आला तो निकेश. निकेशचा पहिला चेंडू, मारा करेल तो आशिष. आशिष आणि अमोल ही जोडी जोपर्यंत मैदानात तोपर्यंत काही घडू शकतं. इथे मला वाटतं पहिला चेंडू निकेशचा, एक धाव सहज पूर्ण केले आणि एका धावेवरती मात्र रोखून धरले. एका धावेने मात्र लेग बाईच्या स्वरूपात एक धाव, एका धावेने धावसंख्येत बदल, धावसंख्या पुढे सरकले, धावसंख्या 12. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 12 आणि पंच नो चेंडू घोषित करतात. अवांतर धावेत भर पडते, धावसंख्येत बदल, धावसंख्या 13. 1+1 अशा 2 धावा असतील.
पुन्हा एकदा गोलंदाज निकेश सज्ज, गोलंदाजी त्याला मारा करेल तो फलंदाज अमोल. निकेशचा पुढील चेंडू अमोलसाठी. इथे मला वाटतं पण 7 धावाच्या 1 धाव मला वाटतं एका धावेने धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या पुढे सरकले, धावसंख्या पोहोचते 14. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 14. आता मात्र स्ट्राईकला असणार आहे तो फलंदाज आशिष. इथे मात्र खराब चेंडू, एका अवंत्य धावेवर थोडीशी खराब अशी गोलंदाजी पाहायला भेटते. निकेश कडून एका अवंत्य धावेवर पडते, धावसंख्या बदलते, धावसंख्या पुढे सरकले, धावसंख्या 15. सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटते निकेश आणि अमोल कडून. आणि पुढील चेंडू निकेशचा. इथे मात्र निर्धाव चेंडू, धावसंख्या असणार आहे. इथे मात्र विकेटचं पतन पाहायला भेटते. इथे मात्र आशिषच्या स्वरूपात एक दुसरा धक्का, मोठा धक्का. आशिष बाद होतोय, त्याची जागा भरून घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात आकाश. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या कमिटीच्या वतीने आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करीत आहोत व त्यांनी आम्हाला सहकार्य करत आहेत चांगल्या पद्धतीने. आणि या ठिकाणी सर्व प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानतो, अभिनंदन करतो की खरोखरच आपण चांगल्या पद्धतीचं सहकार्य करत आहात. थँक्यू सर. सुंदर असं एक प्रेक्षकांचं देखील आपलं प्रेक्षकांचं स्वागत देखील करणं गरजेचं असतं, कारण प्रेक्षक वर्ग हा उन्हात ताणातून हा सामना पाहत असतो. त्यांचं योगदान देखील मोठं आहे. प्रत्येक खेळाडूला मात्र मोटिवेट करण्याचा प्रयत्न ते करत असतात, त्याच्यामुळेच हा सामना मात्र यशस्वी होतो. मी समालोचक आदेश पवार हा प्रेक्षक वर्गाचा एक पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आणि ह्या मात्र इथे एक चौथी धाव घेण्यात यश भेटतंय ते मला वाटतंय. तसेच या ठिकाणी ग्राउंड उपस्थित करून दिलं आकाशाला यांचं सुद्धा आम्ही कमिटीच्या वतीने स्वागत करीत आहोत. इथे मला वाटतं सुंदर असा काढलेला चेंडू, 1 धाव सहज पूर्ण गेले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र तसं घडत नाहीये. एका धावेवरती रोखून धरले, एका धावेने धावसंख्येत बदल, धावसंख्या पुढे सरकले, धावसंख्या पोहोचते 16. दरम्यान 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. सॉरी, धावसंख्या असणार आहे 17. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17. 2 गडी बाद 17. डीजे पहिलं. आणि मला वाटतं इथे मात्र निर्धाव चेंडू, धावसंख्या असणारे स्थिर. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 17. पुढील चेंडू निकेशचा मार्ग तो फलंदाज
आकाश. पाहूया आकाश गोलंदाजाला आकाश दाखवतो का. आकाश सज्ज फलंदाजीसाठी. पुढील चेंडू निकेशचा मार्ग घेतो. आकाश एक नावाजलेला फलंदाज. आकाश इथे मात्र सुंदर असा ठेवला चेंडू. एक चौकी धाव घेण्यात यश भेटते ते आकाशला. सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल निकेशाची. दरम्यान 2 ओव्हरचा खेळ संपतो. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 18. 3 गडी बाद 2 गडी बाद धाव संख्या 18. आता मात्र विजयासाठी 6 चेंडू आणि 4 धावा. सोपं तितकंच कठीण आणि कठीण तितकं सोपं आव्हान. 6 चेंडू आणि 4 धावा. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे शेवटचं षटक घेऊन आले तो गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघातर्फे शेवटचं षटक घेऊन आले तो गोलंदाज. आणि धाव संख्या झाली 18. जिंकण्यासाठी शेवटचं षटक घेऊन आला तो रोहन. रोहनचा पहिला चेंडू माराकडे तो फलंदाज. इथे मात्र पहिला चेंडू आणि इथे मात्र खराब चेंडू. अशा वाईट +4 टोटल 5 धावाने मात्र विजयी संघ होतो. विजयी तसेच पराभूत संघाचे हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. यापुढे होणारा सामना राधाकृष्ण मालदोली पाटीलवाडी विरुद्ध आई काळकाई जांभूळवाडी.